नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट बघणार आहोत. दिस इज अ डायग्राम, बीन सीडचं डायग्राम आहे. अँड हे मेज सीड, मेज मक्का मोनोकॉट आहे, मेज मोनोकॉट आहे, बीन सीड डायकॉट आहे. तर हे जे ओव्हरऑल सीड आहे याला तुम्ही एम्ब्रियो असं समजा, कारण एम्ब्रियोचंच नंतर सीडमध्ये कन्वर्ट होते. तर याच्यामध्ये हे जे वर दिसायलेत म्हणजे लीफ लाईक स्ट्रक्चर त्याला इपिकोटाईल म्हणतात, आणि हे इपिकोटाईलच्या खाली हायपोकोटाईल. इपी म्हणजे वर आणि हायपो म्हणजे खाली. हे खालचं रॅडिकल्स आणि हे कॉटिलेडॉन आहेत. डायकॉटमध्ये 2 कॉटिलेडॉन असतात, एक आणि हे एक. आणि हे सीड कोट आहे. सीड कोटचे 2 लेअर असतात. ऑटर कॉल ॲज अ टेस्टा अँड इनर कॉल ॲज अ टेगमन. ज्याला सिंगल कॉटिलेडॉन असते त्याला मोनोकॉट म्हणतात, ज्याला डबल कॉटिलेडॉन असते त्याला डायकॉट म्हणतात. तर हे जे सीड आहे ना, या सीडचा जो सीडवर आहे, सीडवर काय असते, सीड कोट असते, फ्रूट वॉल असते, आणि फ्रूट वॉलच्या खाली अलेरोन लेअर असतात. आणि हे अलेरोन लेअर या स्कुटेलमला अटॅच असते. म्हणजे हे स्कुटेलम आहे ना, मोनोकॉटमध्ये कॉटिलेडॉनच आहे, त्याला स्कुटेलम म्हणतात. हे कोलिओप्टाईल आहे, हे प्ल्युम्युल आहे, रॅडिकल्स, कोलिओरायझा, हे ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे. तर ज्या सीडमध्ये एंडोस्पर्म असते त्या सीडला एंडोस्पर्मिक सीड म्हणतो, आणि ज्या सीडमध्ये एंडोस्पर्म नसते त्या सीडला आपण नॉन एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतो. आणि हे जे सीड कोट आहे, सीडचं इंटेग्युमेंटचं कन्वर्ट होऊन हे सीड कोट तयार झालेलं आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे एम्ब्रिओमध्ये कसं असते, काही वेळेस न्यूसेलस सुद्धा म्हणजे परसिस्ट करते सीडमध्ये. म्हणजे न्यूसेलसचं डिजनरेशन होत नाही, ते सीडमध्ये परसिस्ट असते, टिकून राहते. तर त्या सीडला पेरिस्पर्म म्हणतात. आणि हे ओव्हरऑल जेव्हा सीड वगैरे फॉर्म होते तेव्हा मायक्रोपाईल पोर जे असतात सीडला, त्या पोरमधून सीड वॉटर ऑब्झॉर्ब करते, आणि म्हणजे ॲट द टाइम ऑफ जर्मिनेशन. तर हे लक्षात ठेवा, मायक्रोपाईल पोर असतात सीडला आणि त्याच्यामधून सीड वॉटर ऑब्झॉर्ब करते आणि जर्मिनेशन करून पुढे त्याच्यापासून एक नवीन प्लॅन्ट तयार होते. अँड लास्ट वन इज, जेव्हा सीडपासूनच हे नवीन प्लॅन्ट वगैरे फॉर्म होतात तेव्हा त्याच्या स्पेसिसला आहे ना, सीड्स आहे ना मेंटेन करते कोणत्याही प्लॅन्टचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. शेवटी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि फेसबुक पेजवर फॉलो करा.